ठेवा समोर. इकडचा काही काय समोर तसं तुम्हाला जे बघायचं आहे ना चांगलं वाटेल तिकडे मग कॅमेरा फिरवायचा. खड्डा सरळ बघा. हे काय दुःख बघा. सगळं दुखत दिसतंय. इकडे काय इकडे नाही दुखत दिसतंय. पावसाची दिशा कळत नाही ना कुठून येतोय कुठे जातोय रे वरती. नाही आता तिकडे बसलो तिकडे ढग नव्हते इकडे ढग आले. गगनगिरी गड नाही दिसत ना. मुंडकेश्वर 98, वेंगुर्ला 125, आतमध्ये 130. खाली बघा काय दिसतंय. कुठं दिसतंय गड काय काय दिसतच नाही खालती. हा तिथं पॉईंट बघा मगाशी दाखवलं बघा झाडं बिड. तो एक धबधबा पण होता बघा इथे. हे होतं रस्ता मोठा होता. मस्त तरी दिसते. हा बघा हा धबधबा ना. ती काय लोक उभे राहिले. कॅमेरात येईल शूटिंग. रिअल शूटिंग. धावणं म्हणजे रिस्की आहे. हो आता म्हणजे रिस्कीच आहे. हे डोंगर बिंगर मस्त रस्ता छान दिसतो. दोन्ही बाजूला झुडपं. दगडी पडलेल्या बघूनच भीती वाटते. खाली एक मोठी पडली होती तुम्हाला. माणूस चालत चालत चालला होता. एवढा पाऊस आला वरनं ते डगर सगळे कोसळले. त्या डगरावर पाणी आलं तर माणूस पण तसाच गेला खाली या पॉइंट मध्ये. आता हे दगड बघा. हो कधी ना कधी सुटणारच ते. हा घाट पावसात बऱ्याच वेळा बंद असतो ना. त्याच्यापेक्षा तो करुळ घाट जास्त बंद. गड दिसलाच नाही. एवढ्या दगडी पडलेल्या आहेत. हा या पडलेल्या आहे ना चाललेल्या. काय दिसतच नाही. कामगार तेच करत मग अशी ते स्कूटीवाले ना दोघांचे मोटरसायकलवाले त्या माणसा नेमलेले आहेत ते दगड काढायलाच. त्यांना 4 वेळा ड्युटी असणार दिवसात राऊंड मागे. कळायला हवं ना रस्ता क्लिअर आहे की नाही. आहे की नाही. हो त्याच्यापेक्षा तो डेंजर सगळ्यात. करुळ घाट. करुळ ना. करुळ घाट. यातून पाणी येते बघा कसं मस्त घेतलंय मग असे ते येतच आहे पाणी. समोर घ्या. समोर घ्या. म्हैस कुठनं आली. एवढी गुरं येतात कुठून एवढा घाट चढून. वरची असते मला वाटतं आलेली. जाताना त्याला चढायला हवं ना.
दगड बघा. कसे आले ते मधोमध. आपण पडलेलाच दिसतोय. पडलेलाच आहे तो. एवढा मध्ये राहिला तर गाड्या बंद हो. रस्ता पण आहे, तेव्हा जरा मोठा करायला. आता काय कर मग मोठा खाली तरी मिळाला. मोठा काय करणार, हे डोंगर पूर्ण कोसळतील तेव्हा. हा. हे दगड साधारणशे फुटतात का ते. तसे आता पाणी पडून पडून बॅगा गेली. हा. एखादा डुबून हे बघा हे केवढं पडलंय तर खाली आलाय ते. असं आला तर आडवा रस्ता कसं आहे करायला. बघा, खाली माती आणि वरती दगड आहे. दगड आहेत. खाली कोकण आणि वरती सह्याद्री. खालच्या बाजूला घ्या, खाली खोल असं हे दिसते बघा हिरवं. एवढं नाही दिसत. समोर आहे समोर. हा, भारी वाटतंय. मस्त वाटतंय. दोन डोंगराच्या मधनं गाडी चालली. माकडं गेले कुठं, आज गायब झाली सगळी. हा दगड ना ती काढत होती. हा इथे बघा, इकडे बाजूला ठेवलाय. हे दगड वरनं झाले सगळे बघा. इथे फोटो काढायचे ना रे. इथे इथे उभं राहून. वाहणार गेले कुठं.
खाली येताना काय वाटत नाही, पटकन येणार. पटकन येतो. ट्रॅफिक अजिबात नाही आहे. अडुसकोरा घाटात असते बऱ्यापैकी रहदारी असते. होय अनस्करा घाटात बरेच गर्दी. हां इथे थांब. अणुस्कुरा घाटात थांबलोय आम्ही. घाट ऑलमोस्ट उतरून झाला आहे. अणुस्कुरा नाही, गगनबावडा, सॉरी. अर्ध्यापेक्षा जास्त घाट उतरलो आहे आणि इथे झरे बघतोय. हो, कातळाला वेगळा आहेत ना. म्हणून तर दगड पडतात ते. कातळामधनं पाणी येताना दिसतंय ते. कातळाचे भेगा हा बघा, हा झरा बघा, इकडे पण. तीस जून तारीख आहे आज आणि हे नयनरम्य दृश्य बघायला मिळते गगनबावडा घाटामध्ये. मुंबईकरांना अजून तरी हे नशिबात नाही आहे दृश्य. पाऊसच नाही मुंबईमध्ये, मुंबई उपनगरामध्ये. त्यामुळे आम्ही नशीबवान. हे पाणी इकडे पडत आहे. काय